पाहू शकता किती सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे. तर हा ब्लाऊज जो आहे तो मी आज तुम्हाला कटिंग, सविस्तर स्टिचिंग व कशा पद्धतीने मापे टाकायचे आहेत, कशा पद्धतीने ब्लाऊज पीस ठेवून कटिंग करायचं आहे, हे अगदी सविस्तरपणे शिकणार आहोत. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवात करू. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते स्टिच इंडियामध्ये. तर स्टिच इंडियामध्ये मी तुम्हाला आज ब्लाऊज म्हणजेच बेसिक ब्लाऊज शिकवणार आहे. तर आज डे 1 आहे. तर 21 दिवस आपण ब्लाऊज पाहणार आहोत की 21 दिवसात तुम्ही ब्लाऊजमध्ये परफेक्ट होणार आहात. अशा पद्धतीचे तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज जे आहे ते मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. तर त्यासाठी पहा, मी इथे जो चार्ट बनवलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला हा फ्रंटचा ब्लाऊज म्हणजेच डे 1चा ब्लाऊज असेल. तर हा प्रिन्स कट ब्लाऊज घेतलेला आहे मी. तर फ्रंटला आपण डीप नेक घेतलेला आहे 6.5 इंचापर्यंतचा. बॅकला आपण कमीत कमी 10 इंचाचा 10.5 इंचापर्यंत आपण इथे नेक घेतलेला आहे. 10 इंचाचा नेक आहे इथे. नॉट कशी बनवायची किंवा नॉट कशा पद्धतीने लावायची आहे, तयार नॉट किंवा आपण बनवून सुद्धा नॉट कशी लावायची हे पाहू शकतो. स्लीव जे आहेत ते लॉंग घेतलेले आहेत, 10 इंचापर्यंत उंची घेतलेली आहे. तर अशा पद्धतीचा बेसिक ब्लाऊज शिकत आहोत आपण. म्हणजे पहिला दिवस आहे, तर सुरुवातीपासून ब्लाऊज कसे आपण म्हणजे यामध्ये तुम्हाला कटिंग, स्टिचिंग प्लस पुढे पुढे आपण डिझाईन बघणार आहोत. तर पहिल्यांदा मापे कशी काय घ्यायची आहेत पहा, किंवा मापे ब्लाऊजची काय आहेत ते तुम्हाला सांगते. पूर्ण उंची आहे, पूर्ण उंची जी आहे ती 14 इंच आहे. छाती जी आहे ती 36 इंच आहे. कमर घेर जो आहे तो 32 इंच आहे. शोल्डर पूर्ण आहे तो 14 आहे. शोल्डर ते अपेक्स 9.5 इंच आहे. अपेक्स टू अपेक्स 7.5 इंच आहे. बाहीची उंची 10 इंचापर्यंत घेतलेली आहे. बाहीचा घेर जो आहे तो 11.5 इंच आलेला आहे. बॅक नेक 10 इंच आहे. फ्रंट नेक 6.5 इंच. रेडी शोल्डर 2.5 इंच. तर अशा पद्धतीची मापे आहेत. तर ही मापे आपण कशा पद्धतीने टाकायची असतात हे तुम्हाला शिकवते. पहिल्यांदा मी कपड्यावरती माप शिकवते, कारण तुम्ही पेपरवर सुद्धा टाकू शकता. मी इथे कपड्यावर तुम्हाला उठून दिसण्यासाठी मी इथे कापड यूज केलेला आहे. तर पहा, डबल फोल्ड मी कापड घेतलेला आहे. तर पहिल्यांदा मी एकच पार्ट इथे कट करणार आहे. बॅकचा पार्ट नंतर कट करायचा आहे. तर मी फ्रंटचा पार्ट कट करत आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा इथून सरळ लाईन आखून घ्यायची, म्हणजेच आपल्याला सरळ व्यवस्थित येण्यासाठी अशा पद्धतीने सरळ आखून घ्यायचं आहे. त्यानंतर शोल्डर जी आहे ती आता आपल्याला आहे ती 14 आलेली आहे पूर्ण. तर पहिल्यांदा इथे शोल्डर घेते मी. तर शोल्डर 14 आहे. 14चा निम्मा म्हणजेच आपण इथे 7.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. ही रेष सरळ आखून घ्यायची आहे. त्यानंतर जिथे शोल्डरचा निम्मा आलेला आहे त्याच्या खाली 1 इंच मार्क करायचा आहे. आता हा 1 इंच इथे मार्क करून घेतला. त्यानंतर इथून 2.5 इंचला मार्क करायचा आहे. आता ही रेष जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला छातीचा 1/2 भाग, मुंडा टाकण्यासाठी छातीचा 1/2 भाग प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे. तर छाती जी आहे ती 36 आहे. 36 भागिले 6 करायचं आहे. तर इथे 6 इंच येईल. प्लस त्यामध्ये 0.50 म्हणजेच अर्धा इंच ऍड करायचा आहे. तर 6.5 इंच आपल्याला आर्मोल येईल किंवा मुंडा. तर इथे 6.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. त्यानंतर पहा, इथे छातीचं माप टाकायचं आहे. तर छातीचं माप टाकत असताना आपण इथून 9 इंच छाती आहे. तर 9 मध्ये आपण प्लस पाव इंच लुजिंग टाकणार आहोत. म्हणजेच इथे 9.25 इंचावरती मार्क घेणार आहोत. इथे 1.25 इंचावरती मार्क केलेला आहे. 1.25 म्हणजे सॉरी, आपण जी छाती आहे चौथा भाग त्यामध्ये आपण पाव इंच मार्क घेतलेला आहे. म्हणजे 9.25 इंचला इथे मार्क केलेला आहे. त्यानंतर शिलाई मार्जिन जी आहे ती 1.5 इंच किंवा 2 इंच आपण घेऊ शकतो. तर मी ते 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते. त्यानंतर उंची मोजत असताना ह्या मध्यापासून मोजायची असते. नेहमी जो आकार दिलेला आहे त्याच्या मध्यापासून उंची घ्यायची आहे. तर उंची जी आहे ती 14 इंच आहे. तर 14 प्लस 1 इंच म्हणजेच 15 इंचला इथे मार्क करायचा आहे. समोरच्या भागाला 1.5 इंच घ्यायचं आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा. तर मी इथे समोरच्या भागाला 1.5 इंच घेतलेला आहे. पाठीमागच्या भागाला आपण 1 इंच ऍड करणार आहोत. समोरच्या भागाला 1.5 इंच ऍड करणार आहोत. तर मी हा समोरचा पार्ट काढत आहे.
तर आता कमरेचं माप आहे, तर कमरेचं माप पहा इथे छाती कमर घेर जो आहे तो 32 आहे, तर 32चा चौथा भाग आपल्याला 8 इंच येईल. तर इथे 8 इंचावरती एक मार्क करायचा आहे. त्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंचावरती शिलाई मार्जिन व त्यानंतर इथे 2.5 इंचला एक मार्क करायचा आहे. तर इथे माझं थोडंसं कापड कमी होत आहे, तर मी इथे जी शिलाई मार्जिन आहे ती इथे 1 इंच घेते. म्हणजेच इथे 1.5 इंच होतं, तिथे 1 इंच घेते व इथून मी 2.5 इंच मार्क करते. हा आपला टक्सचा पॉइंट आहे. तर इथून जी रेष आहे ती इथे अशा पद्धतीने आखायची आहे. आता 36 इंचासाठी टक्स जो असेल तो 2.5 इंचाचा असेल. आता पहा आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे, तर आपल्याला इथून पहिल्यांदा गळ्याची रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. त्यानंतर तयार शोल्डर किती हवी आहे, तर आता 2.5 इंच तयार हवी आहे, त्यामध्ये प्लस 1 इंच म्हणजेच आपण इथे 3.5 इंचावरती मार्क केलेला आहे. आता इथे पहा किती आलेला आहे मार्क, 6.25 इंच पर्यंत आलेला आहे. इथे सुद्धा 6.25 इंचाला एक मार्क करायचा आहे व ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. आता ही रेष जोडल्यानंतर हा जो मार्क आहे तो हा सुद्धा मार्क अशा पद्धतीने सरळ करायचा आहे. आता ही लाईन आपली सरळ झालेली आहे. त्यानंतर गळ्याची उंची, आता पहिल्यांदा आपण इथून गळ्याची उंची घ्यायची. इथून जर गळ्याची उंची घेतलात तर तुमची 1 इंच उंची गळ्याची कमी होईल. आता बॅगची सुद्धा उंची पहा, तुम्हाला मी सांगितलेलं 14.5 इंच 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. तर पहा इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, अर्धा इंच वाढून घेतलं होतं. तर आता इथे 14 + 1 म्हणजेच आपल्याला इथे बरोबर 15 15.25 इंच उंची बरोबर आलेली आहे. इथून उंची बघितलात तर आपली 16 येईल, पण आपण इथून उंची घेतलेली आहे ती बरोबर 15 इंच घेतलेली आहे. उंची घेत असताना ह्या रेषेपासून घ्या, ब्लाऊजची उंची ह्या रेषेपासून घ्या, गळ्याची उंची ह्यापासून घ्या. हे जे घेतलेलं आहे इथून आपल्याला बोट नेक, कॉलरचा नेक कसा बनवायचा असतो त्यासाठी इथून उंची घेतात. तर हे आपण जसे आपण पुढे पुढे शिकू तशा पद्धतीने आपण पाहायचं आहे. तर आता इथून गळा जो आहे तो 6 + अर्धा म्हणजे 6.5 इंचावरती मार्क करायचा आहे व हा चौकोन आखून घ्यायचा आहे. इथून आता हा चौकोन आखून घेतलेला आहे. आता आकार द्यायचा आहे. आकार देत असताना गोलाकार अशा पद्धतीने आकार घ्यायचा आहे. आता पहा शोल्डर टू अपेक्स टाकायचा आहे. शोल्डर टू अपेक्स म्हणजेच काय, तर ह्या मी तुम्हाला भरपूर वेळा माझ्या व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे. तर इथून इथेपर्यंतचा मार्क म्हणजेच आपला मिडल पॉइंट आहे, तिथपर्यंतचा मार्क शोल्डर पासून. तर शोल्डर टू अपेक्स जे आहे ते 9.5 इंच आहे व अपेक्स टू अपेक्स म्हणजे ह्या मिडल पॉइंट पासून ह्या मिडल पॉइंटचं माप जे आहे ते 7.5 इंच आहे. तर शोल्डर टू अपेक्स 9.5 आहे, 9.5 + अर्धा इंच घ्यायचं आहे. तर इथे 10.5 इंचाला इथे मार्क करायचं आहे. आता अपेक्स टू अपेक्स पहा 7.5 इंच आहे, 7.5 इंचाचा मध्य करायचा आहे. तर इथे येईल बरोबर आपल्याला 4.25 इंच येईल. तर इथे 4.25 इंचावरती एक मार्क करायचा आहे. तर हा आपला मिडल पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर ही इथे जितकं अंतर आहे त्याच्यापेक्षा इथे कमी अर्धा इंच म्हणजेच इथे 3.25 इंचावरती मार्क करायचा आहे. आता ही जे मार्क केलेली रेष आहे ती ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. त्यानंतर टक्स साठी आपल्याला इथे टक्स जो येणार आहे तो 2.5 इंचाचा येणार आहे. तर इथे 2.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे व ही रेष इथून अशा पद्धतीने जोडायची आहे. आता हा जो 2.5 इंच आहे तो इथे आपण 2.5 इंच आधीच वाढून घेतलेला आहे. म्हणजेच पाहू शकता तुम्ही अशाही पद्धतीने टाकू शकता. हा टक्स इथे मायनस करा. आता इथे तुम्ही कमरेचा चौथा भाग म्हणजे जो आहे तो 8 इंच आहे. तर इथे 8 इंच प्लस शिलाई मार्जिन 1 किंवा 1.5 इंच इथे घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. आता आपल्याला इथली जी टक्स म्हणजे आपल्याला जो आकार द्यायचा आहे तो आहे 1.25 इंचाचा आकार द्यायचा आहे समोरच्या भागाला
व हा आकार इथून अशा पद्धतीने जोडायचा आहे. इथून खाली अर्धा इंच मार्क करायचा आहे, इथून खाली अर्धा इंच. त्यानंतर इथे मध्याला पाव इंच घेऊन इथून हा आकार अशा पद्धतीने. आता पहा, हा टक्स इथे मायनस करायचा असतो, तर हा टक्स जो आहे तो 2.5 इंचाचा आहे, तर 2.5 इंचाचा निम्मा भाग आपण इथे घ्यायचा आहे. तर इथे येईल 1.25 इंच मार्क येईल. तर इथे 1.25 इंचावरती एक मार्क करायचा आहे. त्यानंतर 1.25 इंचाचा निम्मा म्हणजेच आपल्याला पुन्हा 1.25 इंचाचा निम्मा करायचा आहे व इथे एक मार्क करायचा आहे. म्हणजेच टोटल आपल्याला 1.75 इथे मार्क येईल. तर 1.75 ला मी इथे मार्क केलेला आहे. ही रेष ह्या पॉइंटला जोडायची आहे. त्यानंतर इथून आपल्याला जितका टक्स आहे त्याचा निम्मा म्हणजेच आपल्याला इथून अर्धा इंच खाली घेऊन 1.25 इंचावरती मार्क करायचा आहे व ही रेष इथे जोडायची आहे. आता दोन्ही रेषा समान आहेत का एकदा चेक करायचं आहे. तर पहा, इथून 5.5 5.25 इंच येतं, म्हणजे 5.5 पेक्षा 2 रेषा एक्स्ट्रा आहेत, तर इथे 5.25 इंच येतं. हीच रेष अशा पद्धतीने इथेच पॉइंट पकडायचा आहे व इथे 5.25 इंचावरती पॉइंट करायचा आहे. म्हणजे दोन्ही रेषांचं अंतर सेम करायचं. त्यानंतर ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. आता आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. तर प्रिन्सेसचा आकार देत असताना इथून अशा पद्धतीने घेऊन हा राऊंड इथे टच करायचा आहे. त्यानंतर याचा मध्य करायचा आहे, ह्या दोन्ही रेषांचा मध्य इथे व इथून अशा पद्धतीने हा आकार इथे जोडायचा आहे. आता आपला जो भाग कट होणार आहे तो इथे अशा पद्धतीने आपल्याला ही क्रीज इथे मायनस करायची आहे. हा सुद्धा भाग आपल्याला मायनस करायचा आहे, कारण आपण इथे कप घेणार आहोत. आता इथून सुद्धा हे सुद्धा आपलं कटिंग होणार आहे. तर अशा पद्धतीने हे प्रिन्सेस ब्लाउजचं फ्रंटचं कटिंग आहे. आता पहा, इथे आपण अर्धा इंच म्हणजे ह्या रेषा ज्या आहेत त्या समान करून घ्यायच्या असतात. तर ही रेष आहे आपली 5.25 इंच येते व इथे पहा, इथे 5.25 इंच इथे येतं. तर आपली अर्धा इंच रेष इथे कमी होते. तर इथे अर्धा इंचच्या डबल म्हणजेच इथे आपण 1 इंचला मार्क करायचा आहे. समोर जितकं माप आलेलं आहे त्याच्या डबल घ्यायचं व ही रेष ह्या रेषेला जोडायची. म्हणजेच आपलं जे तिरकं असतं, कमी जास्त होतं, ते सुद्धा अगदी सरळ येईल. इथे सुद्धा अर्धा इंचने वरती यायचं आहे. तर हे सुद्धा आपलं जे आहे ते मायनस होणार आहे व हे सुद्धा आपण इथे मायनस करणार आहोत. आता ही जर उंची तुम्हाला ब्लाउजची समोरची उंची इतकी नको असेल तर तुम्ही इथे सुद्धा एक अशा पद्धतीने टक्स जो आहे तो अशा पद्धतीने घेऊ शकतो. तर आता हे मार्क जे केलेलं आहे, तर हे मार्क जे आहे ते कटिंग कशा पद्धतीने करायचं, वाढवायचा कसा भाग, तो आपण पाहणार आहोत. बॅकचा पार्ट जो आहे तो आपण डायरेक्ट अस्तरवरती कट करणार आहोत. तर फ्रंटचा पार्ट जो आहे तो आता आपण कट करून वाढवायचा कसा हे पाहूया. आता मी कटिंग करते. कटिंग करत असताना इथून जिथून आपण आखलेला रेष आखलेली आहे त्यावरून आपण कट करायचं आहे. आता आता इथे पहा, थोडस क्रॉस होतं, तर इथे थोडस सरळ करून घ्यायचं. आता त्यानंतर हा पार्ट जो आहे तो कट करायचा आहे.
आता आपले हे दोन्ही पार्ट कट झालेले आहेत. आता हे पार्ट वाढवायचे कसे असतात हे पाहूया. तर हा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे व आपल्याला पहिल्यांदा जसा आहे पार्ट तशा पद्धतीने आकार कट करायचा आहे. आता इथून आपल्याला साईडने अर्धा अर्धा इंच वाढवायचं आहे, कारण आपल्याला शिलाई मार्जिन साठी लागेल. तर इथे आपण अर्धा अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. हा पार्ट जो आहे तो आपण वाढवून घेतलेला आहे. आता हा फ्रंटचा पार्ट आहे, तर ह्या पार्ट मध्ये कुठे वाढवायचं आहे ते पहा. आता हा पार्ट आपण सरळ इथे थोडासा पाव इंच वाढवायचा आहे शिलाईसाठी. अर्धा इंच नाही बोलले मी, तर फक्त पाव इंच वाढवायचा आहे. नंतर जसा भाग आहे तशाच पद्धतीने ठेवून कट करायचा आहे. आता हा सुद्धा पार्ट आपण वाढवलेला आहे. आता कटिंग करून घेते. आता हा आपला वाढवलेला भाग आहे. हा सुद्धा आपण भाग जो आहे तो वाढवलेला आहे. आता हे भाग आपण कटिंग करणार आहोत. तर बॅकचा पार्ट कसा व स्लीव कशी कट करायची हे शिकवते. आता बॅकचा पार्ट कट करत असताना मी डायरेक्ट माप टाकते, म्हणजेच आपल्याला डायरेक्ट कटिंग करत जमायला हवं. तर मी डायरेक्ट टाकते. आता बॅकचा पार्ट कट करत असताना पहिल्यांदा उंची घ्यायची आहे. तर उंची जी आहे ती 13+1 म्हणजेच आपल्याला इथे 14 इंच उंची घ्यायची आहे. तर इथे 14+1 म्हणजेच 15 इंच इथे उंचीला मार्क करायचं आहे. त्यानंतर छाती जी आहे ती छाती 36 आहे, तर छातीचा 6वा भाग आपल्याला घ्यायचा आहे. तर तो येईल 6 + अर्धा इंच म्हणजे 6.5 इंचावरती आपला आर्मोल म्हणजेच मुंडा असेल. ही रेष जी आहे ती सरळ आखून घ्यायची. इथे आपली उंची असणार आहे. आता गळा जर तुमचा डीप असेल म्हणजेच 10 इंचाचा खाली असेल, तर आपण गळा रुंदी फक्त 2 इंच घ्यायची आहे. त्यानंतर 3.5 इंच जे आहे ते आपलं शोल्डर म्हणजेच रेडी शोल्डर 2.5 इंच हवं, तर आपल्याला एक अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी जाईल. तर आपण इथे 3.5 इंच मार्क केलेला आहे. आता इथून जे माप आलेलं आहे, आता इथून जे माप आलेलं आहे ते 5.5 इंच आहे. इथे सुद्धा 5.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे व पाठीमागच्या आर्मोलला किंवा मुंड्याला माप द्यायचं आहे. आता इथे छाती किती आहे, तर छाती 36 आहे, तर त्याचा चौथा भाग 9 इंच प्लस 1.5 इंच. इथे लुजिंग देण्याची गरज नाही. कमर घेर जो आहे तो 32 आहे, तर 32चा चौथा भाग 8 येईल. त्यानंतर 1.5 इंच जो आहे तो शिलाई मार्जिन असेल, प्लस अर्धा इंच जो असेल तो टक्स साठी असेल. तर हे मार्क इथे करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला 1 इंचावरती मार्क करायचा आहे व आर्मोलचा आकार द्यायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच खाली जायचं आहे व इथून हा आकार इथे जोडायचा आहे. त्यानंतर गळा जो आहे तो 10 इंच आहे, तर 10 इंचला इथे मार्क करायचा आहे. इथून 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. इथून आपण रुंदी वाढवू शकतो. इथे आपण 3.5 इंचापर्यंत जरी गळा रुंदी घेतली तरी सुद्धा गळा अगदी पसरट व छान तयार होईल. तर इथे मी
अशा पद्धतीने मार्क केलेला आहे. आता हा आकार असा द्यायचा आहे. तर आपलं बॅकचं जे कटिंग आहे ते तयार झालेलं आहे. तर आता समोरचा पार्ट जो आहे तो इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे व इथे मार्क करायचा आहे. त्यानंतर इथून उंची जी आहे इथे सुद्धा एक मार्क करायचा आहे, म्हणजे आपले समोरचे व पाठीमागचे जे आहेत ते पार्ट अगदी व्यवस्थित कटिंग होतील. आता जो आकार आहे तो बॅकचा कटिंग करून घ्यायचा आहे. आता इथे मी समोरचा भाग जो आहे तो तुम्हाला कटिंग करून दाखवला होता. आता मी हा जो भाग काढलेला आहे बॅकचा तो मी डायरेक्ट कटिंग दाखवलेला आहे. तर हा तुम्ही डायरेक्ट ब्लाउज वरती सुद्धा कटिंग करू शकता. समोरचा पार्टला आपल्याला वाढवावं लागतं, त्यासाठी आपण इथे डबल कटिंग करून घेत असतो. तर हा जो झाला तो आपला बॅकचा व फ्रंटचा पार्ट तयार झालेला आहे. आता इथे आपण बाही कशी जोडायची आहे, बाहीचं माप कसं टाकायचं आहे हे पाहणार आहोत. आता स्लीव कटिंग करण्यासाठी पाहू शकता इथे जो बॅकचा पार्ट काढलेला आहे तो मेजरमेंट करायचा आहे. आर्महोल जो आहे तो मोजायचा आहे. तो आलेला आहे 11 इंच. त्यातून आपल्याला 1.5 इंच वजा करायचा आहे, म्हणजेच आपल्याला 1.5 इंच वजा करून 9.5 इंच जो आहे तो आपल्याला मार्क करायचा आहे. तर इथून आपल्याला उंची आधी पहा किती आहे. तर ब्लाउजची उंची 10 + 1 11 इंच घेतलेली आहे. हा फोल्ड जो आहे तो आता 9.5 इंचाचा घ्यायचा आहे, कारण आपण आता अस्तर जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे मेन कपड्यावरती ठेवून. जशा पद्धतीने आखलेलं आहे त्या पद्धतीने आपण इथे अस्तरच्या मापाने कटिंग करायचं आहे. हे कापड कॉटन असल्यामुळे धागे जात नाहीत, त्यामुळे करेक्ट कटिंग केलं तरी सुद्धा चालेल. जर धागे जात असतील तर थोडंसं एक्स्ट्रा आपण कापड ठेवायचं आहे. आता बॅक पार्ट इथे घेते व हा पार्ट इथे ऍडजस्ट करते. आपल्याला जिथे ऍडजस्ट करायचं आहे तिथे कापड 1 मीटर आहे, त्यामुळे आपल्याला अगदी व्यवस्थित ऍडजस्ट करता येते. आता मी बॅक पार्टला कॅनव्हास सुद्धा त्याच पद्धतीने लावून घेतलेला आहे. अस्तर जो आहे त्या अस्तरला समोरच्या भागाला व पाठीमागच्या भागाला कॅनव्हास जो आहे तो लावलेला आहे. आता टक्स साठी पॉइंट करत असताना इथून आपण शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे व इथून टक्स साठी पॉइंट करायचा आहे. इथे आपला टक्स येईल. तर टक्स साठी मार्क. आता हा पार्ट कट करते. आता हे जे आहे ते आपल्याला काज बटन पट्टीसाठी येईल. आता हे पार्ट जे आहेत ते मी अस्तर वरती जोडून घेते व स्टिचिंग कसं करायचं हे तुम्हाला शिकवते. तर त्यासाठी मी हे पार्ट अस्तरवर जोडून घेणार आहे. तर ते कसे घ्यायचे एकदा तुम्हाला फक्त दाखवते व त्या पद्धतीने मी जोडून घेते. पहा, हे मी एक्स्ट्रा 2 काढलेलं आहे, कारण कप टाकायचं आहे. त्यासाठी हे 2 काढलेलं आहे अस्तरचं व हे 2 काढलेलं आहे. तर एक भाग मी असा जोडणार आहे अस्तरला व दुसरा भाग जो आहे तो अशा पद्धतीने जोडायचा आहे. त्यानंतर हा एक्स्ट्राचा जो पॅटर्न आहे तो एक्स्ट्रा आपण ह्याच्यावरती अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. आता हा जो पॅटर्न आहे त्याला आपण एक्स्ट्रा इथे जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 2 तयार करायचे आहेत. तर मी स्टिचिंग करताना दाखवते कशा पद्धतीने करायचं आहे. आता दाबटीप मारलेली आहे.
दोन्ही साईडने टीप घ्यायची म्हणजे मधला आकार सुद्धा आपला व्यवस्थित येते. आता कमरेचा घेर जो आहे त्या कमरेच्या घेरला सुद्धा आपण अशा पद्धतीने दाबटीप घेणार आहोत. वरून टीप न घेता अगदी फिनिशिंगचं काम हवं असेल तर आतल्या साईडने दाबटीप नेहमीच घ्यायची आहे. एक्स्ट्राचे धागे दोरे जे असतात ते कट करण्याची सवय लावायची आहे. आता मी इथे टक्स घेत आहे. टक्स जो आहे तो 1/2 इंच व उंचीला 4.5 इंच इतका घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित कपडा जो आहे तो हाताने प्रेस करून मगच आपण टीप मारायची आहे. आता बॅगचा पार्ट तयार झालेला आहे. आता फ्रंटचा पार्ट तयार करायचा आहे. आता पहा फ्रंटचा पार्ट मी घेत आहे इथे. आता हा गळ्याला मी कॅनव्हास लावलेला आहे व अस्तरला आपल्या मेन फॅब्रिकला एक अस्तर व एक्स्ट्रा अस्तर अशा पद्धतीने 2-2 अस्तर काढायचे आहेत. जर तुम्हाला कप्स टाकायचे असतील तर, जर कप्स टाकायचे नसतील तर तुम्ही डायरेक्ट एकच अस्तर इथे लावलात तरी काय हरकत नाही. पण इथे जर कप्स टाकायचे असतील तर आपल्याला अस्तर हे 2 वापरावेच लागतील, डबल वापरावाच लागेल. आता मी इथे टीप मारलेली आहे. आता कात्री मारू शकता, पण कात्री नाही मला वाटतं इतकं फिनिशिंग येत नाही. कारण पहा तुम्हाला एक मी इथे टीप मारून दाखवते, पण भरपूर जण कात्री मारायचं असं म्हणतात. पण कात्री पण मारताना अगदी पूर्ण कात्री मारली तरच होतो, नाही तर पहा इथे फिनिशिंग केलेलं आहे तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी कात्री न मारता डायरेक्ट जे कापड आहे ते थोडंसं अंतर ठेवून, जास्त एक्स्ट्रा थोडंसं अंतर ठेवून टीप मारायची आहे. मी दुसरी साईड तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मारायची असते. यामध्ये तुमच्या काय चुका होतात हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. तर आता इथे टीप मारायची आहे. आता पहा एक्स्ट्राचं कापड मी डायरेक्ट जे आहे ते कात्रीने कट करते व दाबटीप घेते. याने पहा फिनिशिंग किती सुंदर येतं. आता पाहू शकता, पहा गळा किती सुंदर सुरेख आलेला आहे. आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करायचं आहे. आता शोल्डर कशी अटॅच करायची ते पाहणार आहोत. आता पहा इथे ओपन करायचं आहे. शोल्डरच्या साईडला अस्तरच्या साईडला अस्तर, मेन फॅब्रिकच्या साईडला मेन फॅब्रिक अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून टीप मारायची आहे. टीप जी आहे ती अर्धा इंच आपल्याला घ्यायची आहे. पाहू शकता आत सुद्धा फिनिशिंगचं काम, बाहेर सुद्धा फिनिशिंगचं काम. आता इथे सुद्धा अशाच पद्धतीने अस्तरला अस्तर लावायचं आहे व मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक लावून स्टिच करायचं आहे. आता पाहू शकता दोन्ही साईड आपल्या तयार झालेल्या आहेत. आता कप्स जोडायचे आहेत आपल्याला. तर मेन कपड्याला मेन कापड लावायचं आहे व अस्तरचं कापड आहे त्याला अस्तरचं कापड जोडायचं आहे. तर पहिल्यांदा मी मेन कपड्याला मेन कापड लावून घेते. आता दोन्ही साईडला पहा अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे. तर आता मी सुरुवात करते. खालून सुरुवात केला तरी चालेल, वरून सुरुवात केला तरी चालेल, पण आपलं कापड जे आहे ते व्यवस्थित आपल्याला जो कप्स तयार होणार आहे तो व्यवस्थित तयार व्हावा इतकी काळजी घ्यायची आहे. अंतर जे आहे ते एकदम एकसारखं ठेवायचं आहे, कमी जास्त करू नका. आता दुसरा पार्ट आहे तो सुद्धा मी मेन कपड्याला मेन कापड जे आहे ते लावून घेते. आता अस्तर लावायचं आहे. एक एक पार्ट तयार करते मी. तर इथे अस्तर लावून घ्यायचं आहे. तुम्ही अजून माझ्या नवीन चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण 21 दिवसाचा चॅलेंज घेतलेला आहे. रोज एक तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा ब्लाऊज इथे शिकवला जाईल. तो अगदी परफेक्ट पद्धतीने शिकवला जाईल. सर्व प्रकारचे ब्लाऊज आपण यामध्ये 21 दिवसामध्ये तुम्ही स्वतः ब्लाऊज शिवायला तयार व्हाल इतकं पद्धतीने तुम्हाला मी तयार करेन. तर नक्कीच व्हिडिओ जे आहे ते पूर्ण पहा, रिपीट करून पहा. म्हणजे जर तुमच्या चुका होत असतील तर तुम्ही यामध्ये सुधारणा करू शकाल. पण यामध्ये भाईचं कटिंग दाखवलं नाही तर माझा व्हिडिओ तिथे स्किप झाला होता. तर भाईचं कटिंग हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवी नक्कीच. तर कप्स लावताना पहा याचा मध्य काढायचा आहे, त्यानंतर पुन्हा याचा मध्य काढायचा आहे
आता कोणतीही एक चौकोन उचलायचा आहे व जो आपला मिडल पॉईंट आलेला आहे तिथून आपल्याला जोडायचा आहे. आता मिडल पॉईंट जो आलेला आहे तो पहा इथे आलेला आहे. इथे खाली आपला 1.5 इंच शिल्लक राहायला हवं, त्याच्यावरती आपण घ्यायचं आहे व मिडल पॉईंट पर्यंत टीप मारायची आहे. आता इथे माझी थोडीशी चुनी इथं पडलेली आहे, तर ती मी खोलते व परत कप्स लावते. कारण खालचं कापड जे आहे ते माझं त्यामध्ये अटॅच झालं होतं, त्यामुळे चुनी थोडीशी पडलेली आहे. तर मी ते खोलत आहे व पुन्हा मी इथे कप्स जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने लावून घेत आहे. जर चुका झाल्या तर चुका तशाच पुढे न ढकलता तिथे रिपेअरी करून पुढे जा, म्हणजे नंतर आपल्याला पूर्ण ब्लाऊज खोलण्याची आवश्यकता नसते. आता पहा इथे कप आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे व मिडल पॉइंटला घ्यायचा आहे. आता कप्स जो आहे तो तयार झालेला आहे. पाहू शकता किती सुंदर फिनिशिंगचं काम दिसत आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने कप्स जो आहे तो ऍडजस्ट करायचा आहे. मी तुम्हाला जास्त अवघड पद्धतीने न शिकवता अगदी सोप्या पद्धतीने लक्षात येईल अशा गोष्टी शिकवत आहे. आता इथे मी सरळ सुद्धा करून दाखवलेले आहे. एक उलट्या बाजूने कप जोडून दाखवला, एक सरळ बाजूने कप जोडून दाखवलेला आहे. तर तुम्हाला जसा सोपा वाटेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता आपल्याला हे जोडायचं आहे, तर आपण उलट करायचं आहे व टीप मारायची आहे. आपल्याला एक्स्ट्राची पट्टी लावण्याची आवश्यकता नाही. जर कस्टमर मागत असतील तरच एक्स्ट्राची पट्टी लावा, नाहीतर एक्स्ट्राची पट्टी अस्तरच्या ब्लाऊजला लावण्याची आवश्यकता नसते, जर तुमचं डबल अस्तर असेल तर. आता पाहू शकता किती सुंदर तयार झालेला आहे. दुसरी साईड सुद्धा तशाच पद्धतीने मी टीप मारते इथे. आता दाब टीप घ्यायची आहे. आता पाहू शकता, आता सर्व साईडने टीप मारत जायचं आहे, कारण आपल्याला स्लीव जी आहे ती स्लीव जोडायची आहे. कटिंग परफेक्ट आहे त्यामुळे स्टिचिंग अगदी परफेक्ट येतं याची मला खात्री असते. तर पहा कुठेही कमी जास्त माझं कापड होत नाही, अगदी परफेक्ट पुरतं, पुरेपूर पुरतं. आता फक्त आपल्याला समोरचा पार्ट व पाठीमागचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित आपल्याला झालेला आहे का एकदा चेक करून मग स्लीव जोडायची आहे. आता इथे आपल्याला काज बटन पट्टी करून घ्यायची आहे. दुसऱ्या सुद्धा साईडला मी पूर्ण टिप मारून घेते. पाहू शकता किती सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे. आता एकदा काज बटन पट्टी चेक करायची, आपलं कमी जास्त तर झालं नाही ना, मगच आपल्याला इथे काज बटन पट्टी करायची असते. एक्स्ट्राचं कापड थोडंसं किंचित झालं असेल तर कट करून घ्यायचं आहे. हा पार्ट पहा, चेक करायचा आहे, कुठे एक्स्ट्रा झालेला आहे तो एक्स्ट्रा अशा पद्धतीने टीप मारायची. त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट थोडासा कट करायचा आहे. ही सुद्धा साईड आपल्याला तशाच पद्धतीने एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. ओटी मारायची आहे. आता इथे सुद्धा आपण जे एक्स्ट्रा झालेलं आहे ते एकदा चेक करायचं. एक्स्ट्रा जे असेल ते आपण अशा पद्धतीने टीप मारून एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. आता पाहू शकता करेक्ट झालेलं आहे. आता मी इथे स्लीव जोडीन. तर मध्य काढत असताना माझा मध्य नेहमी अर्धा इंच पाठीमागे येतो, कारण अगदी व्यवस्थित ब्लाऊज बसायचा असेल तर मध्यापासून अर्धा इंच पाठीमागे जो आहे तो मध्ये येतो. तर आता पाठीमागची साईड सुद्धा आपण चेक करून घेतलेली आहे. जर पाठीमागची साईड पाव इंच एक्स्ट्रा होत असेल तर ती कटिंग करून घ्यायची आहे, कारण गळा डीप असेल तर पाठीमागचा भाग एक्स्ट्रा होतो. तर त्यासाठी अशा पद्धतीने ठेवायचं आहे व एक्स्ट्रा जे होत आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. कारण पाठीमागचा गळा जर 11 इंच किंवा 10 इंच असेल तर पाठीमागचा चौथा भाग वजा अर्धा इंच करायचं असतं, तर आपण केलेलं नसतं. तर मी डायरेक्ट कटिंगमध्येच ते करून घेत असते. ज्यावेळी स्टिचिंग करते त्यावेळेला मी इथे करून घेते.
तर आता वरची जी आहे ती आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. तर हुक पट्टी लावत असताना वरून कापड फोल्ड घेतलेलं आहे, 3 इंचाचं कापड घेतलेलं आहे. आता दाब टीप घेत आहे. आता सर्व कापड आतमध्ये टाकून साईडने कडेने एकदम टीप मारायची आहे. नंतर इथे हात शिलाई करायची असते. मी रात्री 11 वाजता व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे मला थोडासा सुई दिसण्यासाठी त्रास होत आहे. आता इथे दाब टीप जी आहे ती वरून टीप मारायची आहे व नंतर इथे हात शिलाई करायची असते. पाहू शकता किती सुंदर कप्स बसलेला आहे. आता इकडे बटन पट्टी कशी करायची किंवा आय पट्टी जिथे आपण आय अडकवण्यासाठी करतो ते कसं तयार करायचं ते पाहू शकता. एक्स्ट्राचं कापड अर्धा इंच खाली घेतलेलं आहे, वरती सुद्धा म्हणजे वरच्या साईडला सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता इथे पहा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व टीप मारायची आहे दोन्ही साईडने, म्हणजे तुमचं कापड अगदी व्यवस्थित फिनिशिंगचं जी आहे ती आयपट्टी तयार होते. आता इथे अशा पद्धतीने बोटाच्या साह्याने सर्व आत टाकायचं आहे व टीप मारायची आहे. आता अजून एक टीप मारायची, त्याच्यामध्येच आपली आय आली पाहिजे अशासाठी ओळखण्यासाठी. आता स्लीव जोडताना पहा, आधी समोरची साईड एका साईडला करून घ्यायची आहे. आता स्लीव अटॅच करताना पहिल्यांदा अस्तर लावून घेतलेला आहे. दोन्ही साईड समोरच्या बाजूला ज्या आहेत त्या समोरचा पार्ट तयार केलेला आहे. आता अस्तर टाकून सर्व साईडने टीप मारून दोन्ही स्लीवला घेते. आता याचा मध्य करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचं कापड जर असेल तर कट करून घ्यायचं आहे. आता इथे एकदा आपल्याला पाहायचं आहे, एक्स्ट्रा जर होत असेल तर आपण इथे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घेणार आहोत. आता एकमेकावर अशा पद्धतीने स्लीव ठेवायची आहे. पहा मी सरळ साईडला सरळ स्लीव अशा पद्धतीने ठेवलेली आहे, त्यामुळे आपलं कटिंग जे आहे ते बरोबर होणार आहे. जर एकमेकावर असंच ठेवलात तर तुमचं कटिंग एकाच साईडला होईल. तर मी ठेवताना कसं ठेवलं होतं तर सरळ बाजूला उलट्या बाजूला उलटी बाजू अशा पद्धतीने ठेवलं होतं. आता स्लीव अटॅच करायची आहे व फिटिंग टाकायचं आहे. तर स्लीव अटॅच करत असताना पहिल्यांदा जो आहे तो पार्ट मध्य साईडला घ्यायचा आहे व अशा पद्धतीने बॅकचा पार्ट बॅकच्या साईडला जोडायचा आहे. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आहे. पाहू शकता किती सुंदर स्लीव तयार झालेली आहे. अगदी मी माप जे शिकवते ते अगदी माझ्या मला जसं
मी करते त्याच पद्धतीने शिकवते. अजिबात हातचं राखून मी कधीही शिकवत नाही. म्हणजे कोणतेही व्हिडिओ पहा तुम्ही, मी अगदी प्रामाणिकपणाने देण्याचा प्रयत्न करते. तुम्ही सुद्धा हे जे आहे ते व्हिडिओ त्याचा रिप्लाय बघून किंवा तुम्हाला अजून लक्षात येत नसेल तर रिकॅप बघून बघून तुम्ही ते स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहू शकता. स्वतःचा शिवण क्लास किंवा स्वतःचे बुटीक ओपन करू शकता. इतक्या चांगल्या पद्धतीने मी शिकवत आहे. हेच शिकवण्यासाठी खूप भरपूर फी मी घेत आहे. पण तुम्हाला मी अगदी घर बसल्या तुम्हाला शिकण्यासाठी मी सर्व व्हिडिओ जे आहे ते रात्री 11 वाजले तरी सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मला खूप दिवस झाले व्हिडिओ बनवायचे असतात पण वेळ भेटत नाही. त्यासाठी माझे जे व्हिडिओ बनवायचे आहेत ते राहिले जातात. बुटीक आहे, क्लासेस आहेत, त्यामुळे मला वेळ भेटत नाही. तरी सुद्धा मी वेळ तुमच्यासाठी काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर पहा इथे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही टाकू शकता. मी 1 इंचच मार्जिन शिल्लक ठेवलेली आहे कारण माझ्याकडे कापड जे होतं ते थोडंसं कमी होतं अस्तरचं. तर त्यासाठी मी 1 इंच फक्त मार्जिन ठेवलेलं आहे. आता बाहीचा निम्मा घेतलेला आहे व छातीचा चौथा भाग प्लस पाव इंच घेतलेला आहे. कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे. आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते अशा पद्धतीने आत टाकत आहे मी. आतमध्ये जास्त कापड राहिलं तरी सुद्धा ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित वाटत नाही. दिसण्यासाठी पण वाटत नाही, घातल्यावर सुद्धा जास्त कापड असेल तर तो बरा वाटत नाही. तर त्यासाठी मी ते एकच टीप घेतलेली आहे. पहा अगदी परफेक्ट माझी तयारी म्हणजे ब्लाऊज तयार झालेला आहे. इथे सुद्धा तशाच पद्धतीने मेजरमेंट टाकत आहे मी. इथे आपली आयपट्टी असते त्यामुळे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं माप. छातीला कमरेला जो आहे तो बरोबर कमरेचा चौथा भाग घ्यायचा, बाहीचाही निम्मा घ्यायचा आहे व इथे फिटिंग करायचं आहे. फिटिंग पहा अगदी एका रेषेतच यायला हवं तरच तुमचा ब्लाऊज जो आहे तो अगदी परफेक्ट तयार होतो. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते मी आतमध्ये टाकते. तर मी आज तुम्हाला सिंपल ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा, स्टिचिंग करायचा अगदी सविस्तरपणे शिकवलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावं. माझे नवनवीन जे व्हिडिओ येणार आहेत ते नक्कीच पहा. पहा किती सुंदर तुमच्या समोर कटिंग केलेलं आहे, तुमच्या समोरच स्टिच केलेलं आहे. कप्स पहा किती सुंदर बसलेला आहे, गळा पहा अगदी छान आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे ब्लाऊज शिवू शकता, कस्टमरांचे ब्लाऊज शिवू शकता. तर मला खरंच खूप ब्लाऊज आवडलेला आहे. तर मी ते पिन लावून दाखवत आहे तुम्हाला की कशा पद्धतीने हुक आता लगेच लावण्याची वेळ नाही. 11:30 वाजून गेलेले आहेत, आता 12 वाजले. तर आता मी फक्त पिन लावून तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने ब्लाऊज तयार झालेला आहे. पहा किती सुंदर माप पहा. एकदा चेक करून दाखवते. छाती जी आहे ती 18 आहे तर बरोबर आपल्याला इथे 18 इंच छाती जी आहे ती आलेली आहे. कमर घेर जो आहे तो 30 आलेला आहे. सॉरी 32 आहे. तर आपल्याला कमर घेर थोडासा किंचित ओढला तर 32 येतो. तर अगदी परफेक्ट ब्लाऊज जो आहे तो तयार झालेला आहे. तर माझा ब्लाऊज आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. स्टिच इंडियामध्ये शिका व स्वतःच्या पायावर उभे राहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यासाठी थँक यू फॉर वॉचिंग.